एक छोटासा प्रसंग आत्ता घडला. गाडीत बसून चाललो होतो. शेजारी टू व्हीलरवरती एक पती पत्नी आपल्या बाळाला घेऊन चालले होते. मध्ये ते बाळ छोटंसं दोघांच्या मध्ये असं छानसं उभं होतं आणि वारं येईल तसं त्या वाऱ्याबरोबर ना ते बाळ अशी छान आनंदात मजेत होतं आणि त्यावेळेस ते पती पत्नी मात्र दोघं कुठल्या तरी विषयावर एकमेकाशी जोरात भांडत होते आणि सहज विचार येऊन गेला, ते दोघं भांडतायत पण ते बाळ मात्र त्या वाऱ्याबरोबर गंमत करते, छान इकडे तिकडे मान हलवते. का घडलं असेल असं? तर स्वतःशी बोलताना, एक मनन करताना हे जाणवलं, त्या बाळाच्या मनामध्ये ना अजून काही फारसं विचार, अनावश्यक विचार छापलेले नाही आहेत. हे बरोबर, ते चुकीचं, घरातलं हे योग्य, ते अयोग्य, नातेवाईक असे तसे, पैशाच्या बाबतीत काहीच छापलेलं नाही अजून ते. त्यामुळे ते एकदम निसर्ग अवस्थेत छान सुंदर वारं आलं त्याच्याबरोबर त्या क्षणाला तिथंच आहे ते. म्हणजे अनावश्यक विचार त्या क्षणी त्या बाळाच्या मनामध्ये नाही आहेत आणि अजूनही ते पेरले गेलेले नाही आहेत. त्यामुळे ते बाळ त्या सुंदर अवस्थेमध्ये हसत होतं, मजेत होतं. आईवडिलांची तिथे भांडणं चालू असताना सुद्धा आपणही बऱ्याच वेळा अशा गोष्टी करू शकतो. खरं तर अनावश्यक अनेक वर्षापासूनचे विचार, जा मी तुला सोडणारच नाही, त्याला माफच करणार नाही, त्यांनी मला असं करायला नको होतं, काही कारण नाही करत, कित्येक वर्षापूर्वीचे विचार आहेत मनात, पण ते घेऊन घेऊन आपण फिरतोय. नाहीतर आता जिथे जायचं आहे, समजा उद्या कुठेतरी एखाद्या ठिकाणी मिटिंगला जायचं आहे, त्याचं प्लॅनिंग करून नियोजन करून ती मिटिंग अटेंड करायची, एवढाच विषय आहे ना. पण सतत 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 ना त्या मिटिंगच्या टेन्शनमध्ये कसं होणार, त्याचा अभ्यास झाला आहे की नाही, ते विषय मला मांडायचे आहेत, ती मिटिंग मला करायची आहे, तो बिझनेस मला करायचा आहे. म्हणजे 24 तास आधीसुद्धा त्याचं प्रचंड टेन्शन घेऊन आपण बसलो आहे. म्हणजे एकतर वर्षानुवर्ष घडलेल्या घटना सोडायला तयार नाही, विचारामध्ये त्याची गरज नाही आहे खरं तर, पण ते धरून बसलो आहे आपण. आणि दुसरी, येणाऱ्या गोष्टी खरं तर ज्याचा पूर्ण कंट्रोल आपल्या हातात नाही आहे, तरीसुद्धा त्याचं टेन्शन आपण घेऊन बसलो आहे. त्या विचारांना चलो जाओ ना अभी, असं जर रोज सांगायची प्रॅक्टिस ठेवली, त्या विचारांना रोज रोज चलो जाओ, आता या विचाराची काही मला गरज नाही, हा विचार मी जरा बाजूला करतो किंवा बाजूला करते, ही जर आपण रोज प्रॅक्टिस केली तर निदान एक साधारणपणे आपल्याला एक धरून चालू की 100 महत्त्वाचे विचार आहेत, त्यातले 100च विचार येतील. मग 1000 विचार बिनकामाचे येणार नाहीत. आज मला एक 20 कामं करायची दिवसभरात, त्याच्याशी रिलेटेडच फक्त तेवढाच विचार, मी या क्षणाला काय करू शकतो किंवा करू शकते, एवढाच त्या विषयाशी संबंधित विचार करण्याची प्रॅक्टिस करून घेतली तर हे ओझं जे वायर डोक्यावर आहे ते कमी होईल आणि जरा आपणच त्यात सुखात राहायला लागू. विचार कमी करण्याची टेक्निक आपणच शिकू.